जास्त पतलं करायचं नाही, नाहीतर मेहंदी पूर्ण खाली गळत. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे मॅजिक इन्ग्रेडियंट पडणार आहे ते सकाळी. आणि नक्की शेअर पण करा तुमच्या बायकोला, मैत्रिणीला, गर्लफ्रेंडला, सगळ्यांना व्हिडिओ शेअर. मी सांगितल्या पद्धतीने मेहंदी नक्की भिजून बघा आणि इफेक्ट काय आला मला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर मला बरेच कमेंट्स येत असतात की तू तुझ्या हेअर्सची काळजी कशी करते. तर मी आज तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की मी हेअरसाठी मेहंदी कशी भिजते. तर हे सगळे साहित्य मी मेहंदीमध्ये वापरत असते. एक म्हणजे रिठा, आमला पावडर, शिकाकाई पावडर, आपली हर्बल मेहंदी आणि गणपती मेहंदीचे पॅकेट. मी माझ्या हेअर्सला किती मेहंदी लागते त्या हिशोबाने मी घेतले. तुम्ही कमी जास्त करू शकता, नुसतं एवढंही भिजलं तरी चालेल. अजून लॉंग हेअर असतील तर त्यात एक ही मेहंदीची पुढे अजून एक्स्ट्राची तुम्ही टाकून घ्या. मेहंदी भिजताना मला आधीपासून सवय, म्हणजे मी लहान असताना पासूनची सवय की मी आमला पावडर कंपल्सरी टाकते. आवळा पावडर टाकल्याने केस छान होतात. सोबतच मी रिठा पावडर देखील टाकते आणि शिकाकाई पावडर, हे तिघी पावडर मी कंपल्सरी टाकते. हेअर्सला खूप छान शाईन येते. मंथली एकदा तरी तुम्ही मेहंदी लावली तरी काही हरकत नाही. पार्लरवाले सरळ नाही म्हणतात मेहंदी लावायची नाही, पण मी म्हणते मेहंदी लावायची, छान होतात, हेल्दी हेअर होतात. तर चला आपण आता ही मेहंदी भिजू. एक तांब्या पाणी हे पूर्ण टाकणार. ते चहा पावडर मी असे 4-5 स्पून मी चहा पावडरचे यात टाकणार. पण याच्यात चहा पावडर टाकली. आता हे पाणी आपल्याला बॉईल करायचे. तर सोबत मी याच्यात हे आहे मोसंबी ना, सॉरी मोसंबी, कन्फ्युजन. या हे मोसंबीचे छिलके सुकून घेते. फ्रेश असतील तर फ्रेश वापरा, नाहीतर हे छिलके वापरले तरी चालेल. याच्याने सुद्धा केसांना छान शाईन येते. तर मी आता हे छिलके याच्यात टाकते आणि सोबतच बॉईल करायचं पूर्ण. हे जवळजवळ 10-15 मिनिटं आपण पाणीला छान बॉईल होऊ देणार आहे. नंतर हे पाणी आपण मेहंदीत टाकणार. तिकडं पाणी बॉईल होतंय. मी आधीपासून अशी मेहंदी लावली आहे. मी माझ्या हेअर्सला कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज करून कलर नाही केलेले, नॅचरल हेअर. तुम्ही पूर्ण हे 2 हर्बलचे पॅकेट जरी टाकले तरी चालेल, पण एक एवढी मेहंदी आणि हा एक माझ्यासाठी सफिशियंट होतो. आता नेक्स्ट आवळ्याचं पावडर 2-3. ओके, आपण शिकाकाईचं पावडर टाकू. हे 2 स्पून शिकाकाई पावडर घेतले. आता रिठा पावडर माझ्याकडे नेहमी, मी ह्या पावडरचं कलेक्शन माझ्याकडे नेहमी असतं, मला लागतं. मी महिन्याला एकदा तरी मेहंदी लावण्याचा प्रयत्न करते, म्हणजे करतेच. ओके, हे सगळं टाकलं. आता यांना आपण एकजीव करून घेऊ. याच्यात काही नाही, आता जे आपण पाणी बॉईल केलंय ना ते गाळून यात टाकणार. आणि खूप पतलं नाही करायचं. एक मॅजिक इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत, जो की मी तुम्हाला शेवटी सांगेल, कारण तो शेवटीच टाकायचा आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, हे झालं. आता आपलं एकजीव करून. आपलं चहाचं पाणी खूप छान बॉईल झालंय. आपण आता त्याला गाळून घेऊ आणि थंडही करून. आणि ही मेहंदी आपण रात्रभर अशीच झाकून ठेवू, ते पण लोखंडी कढाईमध्ये. मी अशी लोखंडी कढाई वापरत असते नेहमी मेहंदीसाठी. मी आजच सकाळी मॉर्निंगला हेअर वॉश केला होता. मेहंदी लावायच्या आधी मी नेहमी हेअर वॉश करते. माझ्या केसांना फाटे सुद्धा नाही फुटलेले आहेत. पण बघू शकता तुम्ही, ही शाईन आहे माझ्या केसांना. बघू शकतात. मला साधारण मेहंदी लावायला 1.5 महिना झाला होता. तर 1.5 महिन्यानंतर मी आज लावते. पाणी झालंय बॉईल, जे की मी आता गाळून घेतलंय. आणि आपलं हे मेहंदी ड्राय इंग्रेडियंट्स आता यांना आपण सगळ्यांना एकत्र भिजून घेऊ. पाणी कमी जरी पडलं ना तर याच्या जागेवर तुम्ही साधं पाणी सुद्धा टाकू शकतात. मला सुद्धा पाणी कमी पडणार आहे. 1 तांब्याच्या जागेवरती तुम्ही 1.5 तांब्या पाणी टाका. ठीक आहे, आता मी हे पाणी पूर्ण टाकते आणि वरतून अजून मी 1 ग्लास पाणी मी टाकलं. मला थोडं ड्रायच वाटतं अजून पण, म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकते याच्यात. जास्त पतलं करायचं नाही, नाहीतर मेहंदी पूर्ण खाली गळत येते, म्हणून कमी पाणी टाकायचं. आणि याच्यात अजून 2 मॅजिक इन्ग्रेडियंट्स जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नक्की शेअर पण करा तुमच्या बायकोला, मैत्रिणीला, गर्लफ्रेंडला, सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्यासारखे हेल्दी हेअर्स पाहिजे असतील तर मी सांगितल्या पद्धतीने मेहंदी नक्की भिजून बघा, लावून बघा. आणि इफेक्ट काय आला मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, चलो. तर मेहंदी झाली आपली भिजून. आता हिला आपण रात्रभर अशीच झाकून ठेवू. आणि जे मॅजिक इन्ग्रेडियंट पडणार आहे ते सकाळी. तर रात्रभर मेहंदी झाली आहे भिजून. आता याच्यात जे 2 मॅजिकल इन्ग्रेडियंट जाणार आहे, दही. यात दही ही पूर्ण 1 वाटी दही यात जाणार. खोबऱ्याचं तेल आणि दही, हे 2 मॅजिकल इन्ग्रेडियंट्स आपल्याला शेवटी टाकायचं. तर आता घेऊयात मेहंदी लावायला.
तर मी मेहंदी नेहमी घरीच लावत असते, पार्लरला काही जात नाही. न जाण्याचं कारण असं काही विशेष नाही आहे, पण जस्ट नाही जात, मला नाही आवडत म्हणून नाही जात. आणि ह्या पद्धतीने मेहंदी लावायला बऱ्याच जणांना खूप कठीण वाटतं, पण मी म्हणते नाही कठीण. सवय झाली एकदा की लावता येते. माझे एवढे लांब केस असतानासुद्धा मी स्वतः पार्लरसारखी मेहंदी घरी लावून घेत असते. असेच छोटे छोटे पोर्शन घेत मेहंदी लावत जायची आणि राऊंड सर्कलने वरती अंबाडा करत जायचा. खूप इझी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता माझे केस किती लांब आहेत, तरी ही मेहंदी खूप छान पद्धतीने मला लावता येते. झाली माझी मेहंदी लावून. आता मी ही नॉर्मल पाण्याने वॉश करणार आणि थोडंसं कंडिशनरसुद्धा मी त्याला अप्लाय करणार आणि परत पुन्हा केस धुणार आणि रात्री परत पुन्हा तेल लावून दुसऱ्या दिवशी केस वॉश करणार. बाय बाय.